वडूजमध्ये विवाहितेची आत्महत्या, पतीचा तिघांवर गुन्हा दाखल। वडूज पोलीस ठाणे इथं विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीचा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना दिनांक 19 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान मौजे वडूज तालुका खटाव येथील शांताई पार्कमधील विती अपार्टमेंट फ्लॅट क्रमांक 302 इथं घडली। याबाबत ऋषिकेश मोहन कांबळे वय वर्ष 28 राहणार करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 43/2026 नुसार BNS कलम 108 85 352 351 2 35 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मृत महिला मेघा विनायक पवार राहणार वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा हिला तिचे पती विनायक नंदकुमार पवार, दीर विजय उर्फ बंडा नंदकुमार पवार आणि सासरे नंदकुमार महादेव पवार यांनी वारंवार मारहाण करणे, शिवीगाळ करणे, सतत मानसिक त्रास देणे व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। या सततच्या शारीरिक व मानसिक छळामुळे मेघा पवार यांनी राहत्या घरातील किचनमध्ये साडीच्या सहाय्याने लोखंडी हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं फिर्यादीत नमूद आहे। दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी स्टेशन डाई नंबर 23/12.51 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास प्रभारी अधिकारी घनश्याम सोनवणे हे करत आहेत। वडूज पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट DSP न्यूज लाईव्ह। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।